मुंबईला पावसाने झोडपलं. हिंदमाता किंग सर्कल, चेंबूर, प्रभादेवी स्थानक परिसरातले रस्ते जलमय. नालासोपाऱ्यामधल्या रस्त्यांवर 2 फुटांपर्यंत पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. मुंबईसह ठाण्यामध्ये झाडांची पडझड सुरू. चर्चगेट रेल्वे स्टेशन, अंधेरीच्या मरोळ मिलिटरी परिसरामध्ये झाड कोसळून वाहनांचं नुकसान. तर मीरा भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर झाड कोसळून तरुण गंभीर जखमी. पालघर, रायगड आणि पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रायगड आणि पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई, ठाणे, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट. दुपारी समुद्रामध्ये 4.27 मीटर उंचीच्या लाटा उसळणार. दुपारी 1:45 वाजता हाय टाईडचा इशारा. मुसळधार पावसाचा कोस्टल रोडला फटका. हजारो कोटी रुपये खर्चूनही कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती. पालिका कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू. कोल्हापुरात दमदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली. मंदिर पाण्याखाली. जळगावच्या तर हातनूर धरणातून 5,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. तापी, अन्नपूर्णा नदीही इशारा पातळीजवळ. सचिन आले, आता त्यांची टीमही येणार. अहिरांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर बच्चू कडूंचं वक्तव्य. तर टीमची गरज काय, आधी मला तर खेळू द्या. काही स्कोर केल्यानंतर दुसरे प्लेअर आणणार. अहिरांचं सूचक वक्तव्य. देशात गलिच्छ राजकारण सुरू आहे. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झालाय. एक दिवस भाजपमध्येच ऑपरेशन कमळ होईल, संजय राऊतांचा दावा. मी पवारांसोबतच राहणार. आम्ही सर्व खासदार एकत्र. ऑफरबाबतच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला. अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण. प्रत्येक गावात जाणार, हिंमत असल्यास अडवा. फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला धमकीवजा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेनं नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवल्यानंतर आष्टीकर आक्रमक. चंद्रपूर बाळ विक्री प्रकरणामध्ये भाजपच्या 2 महिला नेत्यांना अटक. दोघींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. बाळ विक्री प्रकरणाच्या तपासाला वेग. लोहगड हत्याकांड प्रकरणामध्ये केतनच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी होणार. आरोपी सियानं केतनच्या मोबाईलमधून डेटा डिलीट केल्याचा पोलिसांना संशय. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रांवर अज्ञात आंदोलकांकडून अंडी फेक. टीएमसीच्या कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीमधला प्रकार. भाजपच्या गुंडांनी अंडी फेकल्याचा मोईत्रांचा आरोप.